आपण बघणार आहोत सेकंड इयर आणि थर्ड इयरला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन कसं घेणार आहोत, त्याची काय प्रोसेस आहे. तर सर्वात अगोदर आम्ही यशवंतराव चव्हाणची वेबसाईट ओपन करणार आहे. त्यात ॲडमिशनचा पोर्टल आहे. ॲडमिट लाईव्ह लॉग इनमध्ये क्लिक करायचं. इथेच बघा, इथे फ्रेशर लॉग इन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं नाही. हे नवीन फर्स्ट इयर ॲडमिशन जे असणार त्यांच्यासाठी आहे. आपल्याला रजिस्टर्ड स्टुडंट्समध्ये क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला आपला PRN नंबर टाकावा लागेल. तर इथे आपल्याला इथे काय दुसराच नंबर आहे, ते मी खोडून देतो. इथे माझं एक PRN नंबर टाकतो माझ्याकडे जे आहे. इथे PRN नंबर टाकू तिथं. इथे पासवर्ड टाकायचा आहे. ते पासवर्ड कसा पाहिजे सांगतो तुम्हाला. आपल्याला अगोदर इयर टाकायचं आहे. समजा माझा 1998 तर फक्त 98 टाकायचं आहे. मंथ टाकायचं आहे, डेट टाकायची आहे आणि ते कॅप्चा फिल करायचं आहे. लॉग इन आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपला इथं वर आपल्या कोपऱ्यावर एक फोटो येईल. आपला ऑनलाईन अकॅडमिक इयर सीझन जानेवारी 2026चा आपल्याला सगळं येणार आहे. इथं आपलं इथे इथे बघा 4 कॉलम असणार. क्लिक हिअर टू फॉर नेक्स्ट कोर्स पार्ट टर्म ॲडमिशन. दुसरं असणार क्लिक हिअर फॉर ॲडमिशन टू अनदर प्रोग्राम, व्ह्यू ॲप्लिकेशन स्टेटस, क्लिक हिअर फॉर प्रोफाईल बिल्डिंग. आपल्याला जे ब्ल्यू कलरमध्ये दिसतंय क्लिक हिअर फॉर नेक्स्ट कोर्स पार्ट टर्म ॲडमिशनमध्ये क्लिक करायचं आहे. इथे बघा प्रोग्राम कोड G1, प्रोग्राम कोड हे बॅचलर ऑफ आर्ट्सचं सेकंड इयरचं ॲडमिशन आहे. इथे अप्लायमध्ये क्लिक करायचं आपल्याला. यू आर गोइंग अप्लाय फॉर बॅचलर ऑफ आर्ट्स विथ क्रेडिट डिस्टन्स एज्युकेशन 2000 बॅचलर सेकंड इयर BA. डू यू विश टू कंटिन्यू, येसमध्ये क्लिक करून द्यायचं आहे आपल्याला. इथे नेक्स्ट करायचं आहे. मग आपल्याला इथे कॉलेजचं नाव येणार. तुम्हाला ह्याच कॉलेजमध्ये कंटिन्यू करायचं आहे. हेच कॉलेज कंटिन्यू करायचं असेल तर सेममध्ये क्लिक करा. अनदर तुम्हाला कॉलेज चेंज करायचं असेल तर अनदरमध्ये क्लिक करून कन्फर्म करा. मला सेम करायचं, मी कंटिन्यू करतो सेममध्ये. इथं बघा सब्जेक्ट येणार. सब्जेक्टमध्ये आपल्याला कन्फ्यूज नाही व्हायचं. आपण मी सांगतो तुम्हाला कोणकोणते सब्जेक्ट आपल्याला कंपल्सरी घ्यावं लागणार आहे. तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे. बघा इथे सायबर सिक्युरिटी मराठी मीडियम असेल तर मराठी मीडियम घेऊन टाकायचं आणि एन्व्हायरमेंट स्टडीज मध्ये क्लिक करायचं आपल्याला. दुसरा असणार आहे लँग्वेज ग्रुपमध्ये मराठीमध्ये क्लिक करून टाकायचं आहे. खाली तुम्हाला अजून जायचं थोडं, ते पॉलिटिकल सायन्समध्ये क्लिक करायचं आहे. हिस्ट्री ग्रुपमध्ये बघा हे जे सब्जेक्ट आहेत, मी थोडं स्मॉल करून तुम्हाला दाखवून देतो. हे सब्जेक्ट जे आहेत ते कंपल्सरी आहेत, हेच घ्यावं लागणार तुम्हाला. एकदा मोठा करून दाखवतो कोणकोणते सब्जेक्ट सिलेक्ट करायचे. पहिले सायबर सिटीचं मराठी करून टाका. मराठी मीडियमतून असणार, इंग्लिश मीडियमतून असणार तर इंग्लिश करा. दुसरा एन्व्हायरमेंट स्टडीजमध्ये क्लिक करा. तिसरा लँग्वेजमध्ये मराठी ग्रुप 2 दोन्हीमध्ये सिलेक्ट करायचं तुम्हाला. पॉलिटिकल सायन्समध्ये क्लिक करा. दोन्ही खालचा आणि वरचा दोन्हीमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. हिस्ट्री ग्रुपमध्ये दोघांनाही क्लिक करावं लागेल आणि पुढील तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. फक्त त्यात आपल्याला 8 सब्जेक्ट घ्यायचे आहेत आणि 8 सब्जेक्टमध्ये तुम्हाला 8मध्ये तुम्हाला क्लिक करावं लागेल. 8 कोर्स तुम्हाला टोटल घ्यावं लागणार. तुम्हाला तुमची इथे फी येणार. तुमची फी सेकंड इयरला BA ला किती राहणार बघून घ्या तुम्ही. स्पोर्ट्स फी 50 रुपये, NSS फीस 10 रुपये, डिजिटल मॅनेजमेंट फीस 10 रुपये. टोटल तुमची बघा फी इथे फक्त 4161 रुपये तुम्हाला BA ची सेकंड इयरची फी असणार आहे. इथे नेक्स्ट करायचं तुम्हाला. पुढं
बघा, तुम्हाला इथे काही डॉक्युमेंट करायची अपलोड करायची गरज नाहीये, कारण की तुम्ही पहिल्या वर्षी घेताना सगळे डॉक्युमेंट दिलेत. इथे नेक्स्ट करायचं आहे. इथे तुम्हाला पुढं फक्त पेमेंट करायचं 4146 मेक पेमेंट मध्ये क्लिक करून तुम्हाला हे पेमेंट करायचं आहे. जर तुम्हाला काय व्हिडिओमध्ये करताना अडचण आली असेल तर ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. अडचण आली असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगा, आम्ही त्याचं तुम्हाला रिझोल्युशन सांगू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.